आणि माझ्या मुलांच्या म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतं की ती उणीव आहे, ते तुम्ही नाही करू शकत. आणि माझ्या मुलाला त्यात जास्त जाणवतं. तुमचा एक व्हिडिओ फार व्हायरल झाला. तो व्हिडिओ संसदेतला होता. भारती पवार मॅडम त्यांचं भाषण सुरू होतं आणि नेमकं त्याच वेळेला तुम्ही हसत होता. महाराष्ट्रातील वक्ता म्हणून कोण आवडतं, देवेंद्र फडणवीस की अजित पवार? ताई, जर तुम्ही खासदार नसता तर काय असता? तुम्ही महाभारतातला अर्जुन आहात तर तुमचे म्हणजे कृष्ण कोण? 2024 ची निवडणूक भाजपा की राष्ट्रवादी? नमस्कार. द अनटोल्ड नेताजीच्या आजच्या या प्लॅटफॉर्मवरती उपस्थित आहेत एक दमदार, आगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व, म्हणजे रावेर मतदारसंघातील खासदार माननीय रक्षाताई खडसे. आगळं आणि वेगळं आणि दमदार हे शब्द वापरण्याचं कारण फक्त एवढंच की वयाच्या 19व्या वर्षी ज्यांचं लग्न झालं, 20 आणि 21व्या वर्षी मुलं बाळही झाली आणि वयाच्या 25व्या वर्षी त्यांच्या साथीदारानं साथही सोडली. एवढ्या समस्या होत्या. यानंतर सुद्धा 2014 मध्ये खासदारकीच्या निवडणुकीला उभं राहून जिंकल्यानंतर संपूर्ण भारतात एक रेकॉर्ड प्रस्थापित केला. त्याचसोबत खानदेश कन्या म्हणून प्रसिद्ध असलेले रावेर मतदारसंघाचे खासदार माननीय रक्षाताई खडसे आज द अनटोल्ड नेताजीच्या या मुलाखतीत उपस्थित आहेत. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ताई, ज्या वयात कॉलेज लाईफ जगली जाते, परीक्षेचा अभ्यास केला जातो, कार्यक्रमाचा आनंद घेतला जातो, त्या वयात म्हणजे अवघ्या 19व्या वर्षी तुमचं लग्न झालं, तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही कशा मॅनेज केल्या? ॲक्च्युली 19 वर्ष जे माझं सांगितलं जातं लग्नाचं, ज्या वर्षी माझं लग्न झालं 19 वर्ष मला झाल्यानंतर, तर ऑफकोर्स प्रत्येक मुलीला असं वाटतं आणि मलाही वाटायचं बाकी इतर मुलींसारखं की माझं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे आणि नंतर लग्न झालं पाहिजे. पण काही ठराविक समाजामध्ये ती प्रथा त्यावेळेसही होती, आज नाही आहे पण त्यावेळेसही होती की मुलींचं लग्न लवकर 19-20 वर्षे झालं पाहिजे. आणि एखादं चांगलं स्थळ आलं असेल तर घरची लोक त्याला थोडाफार पुढाकार घेऊन आग्रह असतात की तुम्ही लवकर लग्न केलं पाहिजे. आणि माझ्या बाबतीतही तेच झालं, कारण की मी गुजरातला शिकत होते, इंटेरियर डिझायनिंगला होते मी. आणि अचानक इथून खडसे साहेबांकडनं ते स्थळ आल्यानंतर आधी मी खूप त्याला अगेन्स्ट होती की मला एवढं लवकर लग्न नाही करायचं, ॲटलिस्ट माझं इंटेरियरचं पूर्ण कोर्स झाल्यानंतर, डिग्री कोर्स झाल्यानंतर मी लग्न करेन. पण घरातनं सगळ्यांचा आग्रह होता, नाही चांगलं स्थळ आहे तर तू हो बोललं पाहिजे. आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी मला तयार केलं आणि त्यावेळेस माझं लग्न झालं. तुम्हाला राजकारणाची अजिबात आवड नव्हती, तर तुम्ही राजकारणात आलात, तर असं काय घडलं की तुम्हाला ह्या क्षेत्रात यावं लागलं? राजकारणाशी माझा म्हणजे दूरपर्यंत काही संबंध नव्हता आणि लग्नाच्या आधी तर बिलकुल नव्हता. एक जस्ट तुम्हाला लग्नाच्या आधीचा मी एक एक्सपिरियन्स सांगेल की जेव्हा मी नाशिकला 11th-12thला सायन्सला शिकायला होती आणि मला आठवतं, म्हणजे आत्ता मला ते कळायला लागलं जेव्हा हे सगळं लग्न वगैरे घडून गेल्यानंतर मी खडसे साहेबांच्या घरात सून म्हणून आलेली आहे. आम्ही लिटरली जेव्हा राजकारणी लोकांच्या गाड्या यायच्या, बऱ्याच वेळा ट्रॅफिक जाम असायचं आणि तेव्हा आम्हाला पण एक वेळा मला आठवतं की आमची एक्झाम होती आणि असंच आम्ही तेव्हा तर ऑटोनीच कॉलेजला जायचो. तर त्या ट्रॅफिक जाममुळे म्हणजे सगळे काहीतरी सभा होती, राजकीय लोकांची सभा होती आणि त्यावेळेस युतीचं सरकार होतं आणि युतीच्याच लोकांची काहीतरी सभा होती, म्हणजे BJP सेनेच्या लोकांची सभा होती आणि त्यामुळे सगळं ट्रॅफिक जाम केलेलं होतं आणि आम्ही एक्झामला वेळेवर पोहोचू शकलो नाही. तर लिटरली आम्ही त्यावेळेस शिव्या दिल्या होत्या हे राजकारणी लोकांना की त्यांच्यामुळे हे असं सगळं काही घडत असतं आणि हे असं तसं सगळं. आणि नंतर मला कळलं की लग्नानंतर की ते नेमके हेच सगळे लोक, म्हणजे माझे सासरे पण त्या कार्यक्रमात तिथे होते. म्हणजे हा असं एक एक्सपिरियन्स आहे की मला राजकारणाशी काही दूरपर्यंत आमचा काही संबंध नव्हता आणि एवढं कळत पण नव्हतं. ठीक आहे, CM आहे, मिनिस्टर्स आहे, PM आहे, आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर, जे एक बेसिक नॉलेज प्रत्येकाला पाहिजे असतं तेवढं नॉलेज मला पण होतं. आणि कारण की जे माहेरी ती फॅमिली पण काही राजकारणाशी कनेक्ट नव्हती, पण एक गोष्ट होती की आम्ही सोशल वर्कशी फार कनेक्टेड होतो की माझ्या वडिलांना पण
सोशल वर्कची खूप आवड आहे आणि एक आधीपासून ते घरात ते कल्चर होतं. तर ती एक अटॅचमेंट मला फक्त होती की बाबा एक सोशल वर्क आपल्या हातून काही ना काही झालं पाहिजे. राजकारणाला तर मला काही इंटरेस्ट नव्हता, पण जेव्हा मी ह्या घरात आली, सगळं बघितलं की बाबा एक पॉलिटिक्स पण एक तेच प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला पॉलिटिक्समध्ये येऊन पण लोकांची मदतच करायची असते. याच्यामध्ये तुम्हाला प्लस पॉईंट असं असतं की तुमच्यासोबत प्रशासन तुमच्यासोबत असते, तुमच्याकडे पोझिशन असते आणि नक्कीच याचा फायदा तुम्हाला सोशल वर्क करायमध्ये खूप जास्त होतो. तर ऑफकोर्स जर तुम्हाला तो चान्स मिळत असेल तर तो आपण घेतला पाहिजे, हा एक मी विचार ठेवला होता. काही स्थानिक पातळीवरती ज्या निवडणुकी लढवल्या जातात त्याच्यामध्ये 50% पर्यंत आरक्षण महिलांना देखील आहे आणि तुम्ही एक महिला आहात. तर स्थानिक पातळीवरती ज्यावेळेला महिला निवडणुकी लढवतात आणि जिंकतात तर खरंच त्यांना जिंकल्यानंतर काम करण्यासाठी प्रत्यक्ष तेवढी मुभा मिळते का, की मग कुठल्या तरी दडपणात त्यांना काम करावं लागते, कुठले लिमिटेशन्स त्यांना येतात, की मग मोकळं जसं पुरुषांना होतं तसं महिलांना मिळतं का, किंवा तुम्हाला काही समस्या जाणवल्यात का? याच्यामध्ये आपण बघितलं असेल की माझा जो काही अनुभव आहे आणि तुम्ही पण बघितलं असेल की बऱ्याच वेळा एक महिलांना अधिकार देण्याची जी आपण भाषा करतो किंवा जे भाषणं आपण देतो, माझं तरी असं मत आहे की ते फक्त व्यासपीठापुरतंच असतं. व्यासपीठाच्या खाली उतरल्यानंतर महिलांनी कितीही चांगलं काम केलेलं असेल पण कधी तिच्या कामाचं कौतुक कमी होतं ॲज कम्पेअर टू पुरुषाच्या कामाच्या कम्पॅरिझनला आपण जर केलो, पण तिच्या इतर गोष्टीवर जास्त लक्ष दिलं जातं. आणि महिलांच्या बाबतीत मी म्हणेल की 50% आज आरक्षण घटनेमध्ये आपल्याला मिळालेलं आहे, आरक्षण आपल्याला दिलेलं आहे, पण असे खूप कमी महिला आहे की त्या अधिकारांचा वापर पूर्णपणे म्हणजे पूर्ण एक इंडिपेंडेंटली ते करू शकताय. नाही तर बऱ्याच ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीचा कंट्रोल त्यांच्या पतिदेवकडेच आपण बघायला मिळतो. पण मी नेहमी महिलांना सांगते, जेव्हा आम्ही ग्रामपंचायतींना भेटी देतो किंवा मी स्वतः जेव्हा महिलांना भेटते, जेव्हा त्या जिल्हा परिषद सदस्य असतात, पंचायत समिती सदस्य असतात किंवा ग्रामपंचायत सदस्य असतात, किंवा की तुम्ही पुढे या, तुम्ही स्वतःचे अधिकार शिका, तुम्ही त्या समस्या समजा. नक्कीच तुम्ही काम करताना चुकणारच, असं नाहीच आहे की तुम्ही चुकणार नाही, पण जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आणि फक्त आपण 50% आरक्षण आहे म्हणून त्या जागेवर महिला निवडून आणतो आणि ते चालवायचं जर पुरुषांनाच आहे तर मग ते आरक्षण देऊनही काय फायदा आहे. आरक्षण हे याच्यासाठीच दिलेलं आहे की समाजामध्ये ज्या काही गोष्टी आहे किंवा जे काही घडतंय किंवा जे काही परिवर्तन आपल्याला करायचं आहे ते पुरुष आणि महिला ह्या दोघांनी एकत्र येऊन ते परिवर्तन करणं अपेक्षित आहे, त्यांच्या विचारांनी परिवर्तन करणं अपेक्षित आहे. कारण की जेव्हा असं उदाहरण द्यायचं म्हटलं तर घरामध्ये पाणी वेळेवर आलं पाहिजे, हे महिलेपेक्षा अजून कोण जास्त समजू शकतं. आज घरामध्ये पाणी नाही आलं तर त्याचा त्रास एक महिलेला कळतो, कारण की तिला घर मॅनेज करायचं असतं. जर आज ती ग्रामपंचायत सदस्य म्हणून जर ती तिथे बसते किंवा सरपंच म्हणून ती बसते तर ती हे ज्या काही गोष्टी ज्या घरशी निगडीत आहे ते व्यवस्थितपणे ती मॅनेज करू शकते. आज तशा पद्धतीने त्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन सगळं वेळेवर पाणी घरापर्यंत पोहोचणे, मुलांना शाळेपर्यंत वेळेवर पोहोचवणे. आज गॅसचं महत्त्व हे महिलापेक्षा कोणाला जास्त आहे. आज गॅस महिलांच्या घरापर्यंत पोहोचणे, सबसिडी घरापर्यंत पोहोचणे, योजना घरापर्यंत पोहोचणे, याचा सगळ्यात जास्त फायदा कोण घेऊ शकते की एक महिलाच घेऊ शकते, कारण की ते घरातलं मॅनेजमेंट करते. त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी समाजामध्ये परिवर्तन ज्या काही करायच्या आहे किंवा जे काही डेव्हलपमेंट करायचं आहे ते महिला आणि पुरुष मिळूनच करायचं आहे. म्हणून महिलांना त्यांचे अधिकार फक्त कागदावर न ठेवता प्रत्यक्षामध्ये महिलांनी पण त्या गोष्टींवर काम करणं हे अपेक्षित आहे. आणि जोपर्यंत महिला ठरवत नाही स्वतःहून की मला करायचंच आहे तोपर्यंत तुम्ही नाही करू शकणार. ठीक आहे, माणसं तुम्हाला अडवणारच आहे, पण आपण किती अडायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. ताई, पण आमचा एक रिसर्च आहे, आमच्या टीमने केलेला एक रिसर्चचा एक रिपोर्ट असं म्हणतं की 2014 साली तुम्ही निवडणुकीला उभेच नव्हते राहणार, परंतु म्हणजे खडसे परिवारातील जर विषय घेतला तर 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी खडसे परिवारातील कोणी व्यक्ती नव्हतीच उमेदवार म्हणून उभी, आणि तिकीटही त्यावेळेला कोणाला तरी जाहीर झालेलं होतं. परंतु
असं कुठल्या तरी विरोधी पक्षातील एका उमेदवारांनी काहीतरी थेट एकनाथराव खडसे साहेबांना, दिग्गज नाव असलेल्या व्यक्तिमत्वांना डिरेक्टली थेट चॅलेंज केलं होतं. नेमकं ते चॅलेंज काय होतं, तो प्रसंग काय होता, नक्कीच महाराष्ट्राला ऐकून घ्यायला आवडेल ते. नक्कीच जो प्रश्न तुम्ही विचारला की याच्यामध्ये 2014ला जे सिटिंग खासदार होते हरिभाऊ जावळे, तेच 2014च्या इलेक्शनला तेच उभे राहणार होते. त्यांचं डिक्लेअर स्वतः नाथाभाऊंनी आणि जेवढे पक्षाचे वरिष्ठ मंडळी त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं. पण वेळेवर जे मनीष जैन करून आहे, जे राष्ट्रवादीचे नेता त्यावेळेस म्हणजे आमदार होते ते, आणि त्यावेळेस आमदार होण्याच्या आधी म्हणजे आमदार ते माझ्या पती निखिलच्या अगेन्स्ट उभे राहून ते इलेक्शन जिंकलेले होते. आणि त्यावेळेस हे MLCचं इलेक्शन खूप महाराष्ट्रभर गाजलं होतं आणि 16 मतांनी निखिल पडले होते त्यावेळेस. तर तेवढाच थोडा डिफरन्स होता. पण ते एक इलेक्शन एक वेगळंच इलेक्शन झालेलं आणि आजही लोकांच्या डोक्यामध्ये मनामध्ये ते आहे MLCचं, ती एवढं ॲग्रेसिव्ह त्यावेळेस झालेलं होतं. आणि 2014ला जे मनीष जैन आहे त्यांनी आवाहन केलं की खडसे साहेबाच्या परिवारामधलं जर उमेदवार राहील तर अजून इलेक्शन लढायला मजा येईल. आणि मी असं म्हणू शकते म्हणजे त्यांचे पण मी आभार मानले पाहिजे. मे बी त्यावेळेस त्यांनी ते चॅलेंज केलं नसतं तर कदाचित मी आज खासदार नसते. आणि ते चॅलेंज मग सगळ्यांनी स्वीकारलं, म्हणजे एक पक्षांनी पण स्वीकारलं, कार्यकर्त्यांमध्ये तो एक राग आला की बाबा असं अशा पद्धतीचं चॅलेंज यांनी केलेलं आहे, तर आता नाथभाऊ तुम्ही घरातला उमेदवार द्या. आणि त्यावेळेस माझं जिल्हा परिषदला मी सदस्य सुद्धा होते, जिल्हाभर माझं फिरणं सुद्धा होतं. त्याच्यामुळे एक पक्षाने मला ती संधी दिली. नक्कीच याच्यामध्ये पक्षाचं पण तेवढंच योगदान आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला आणि खास करून जनतेने मला निवडून दिलं. आज 3.25 लाख मतांनी निवडून देणं ही काही सोपी गोष्ट नव्हती की पहिल्यांदा मी म्हणजे एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये मी उभी राहिलेली होती. नक्कीच नाथाभाऊंचा चेहरा माझ्या मागे होताच, पण तरी सुद्धा एक व्यक्तिमत्व सुद्धा बघितलं जातं नक्कीच. आणि त्यावेळेस मनीष जैन हे चॅलेंज केलं नसतं तर कदाचित मी आज खासदार नसते. पण म्हणजे एकाने केलेलं चॅलेंज दुसऱ्यासाठी संधी होऊ शकते, याचं उत्तम उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. काही पुढचा प्रश्न तुमच्यासमोर. मध्यंतरी तुमचा एक व्हिडिओ फार व्हायरल झाला, संपूर्ण भारतात त्याची चर्चा होती आणि विशेषतः महाराष्ट्रात झाली. तो व्हिडिओ संसदेतला होता. संसदेमध्ये तुम्ही आणि तुमच्या शेजारी एक लेडी खासदार, फिमेल खासदार होते, प्रीतम मुंडे मॅडम होत्या. आणि त्यावेळेला संसदेमध्ये त्याच क्षणाला भारती पवार मॅडम जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांचं भाषण सुरू होतं आणि नेमकं त्याच वेळेला तुम्ही हसत होतात. संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न आहे की तो नेमका प्रसंग काय होता नेमकं. म्हणजे बऱ्याच जणांच्या चर्चेमध्ये असंही म्हणणं आहे की भाषण द्यायला उठलेत आणि भारती पवारांचं भाषण सुरू झालं म्हणून हसणं सुरू झालं, असाही एक विचार मांडला जातोय. दुसरा असं पण आहे की काहीतरी तिथे जोक झाला असावा किंवा काहीतरी विषय असावा असंही ट्रोल करण्यात आलं. नेमका तो विषय काय होता, द अनटोल्ड नेताजीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र जाणून घ्यायला उत्सुक आहे. ॲक्च्युली त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रीतमताई असतील किंवा मी असेल, आम्ही खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल झालो आम्ही. आणि तो पण मी तर म्हणजे पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी आम्ही एवढं ट्रोल झालो असेल. पण विषय काही खूप मोठा विषय नव्हता, पण त्याला जेव्हा आम्ही कमेंट्स वाचल्या ट्रोल झाल्यानंतर ते आम्हाला पण म्हणजे एक वाईट पण वाटलं की विषय काही नसताना त्याला काही लोकांनी वेगळे नावं दिले, वेगळ्या चर्चा त्या संदर्भामध्ये केल्या. विषय एवढाच होता की आमची एक पद्धत आहे, म्हणजे सगळ्या नवीन खासदार जेव्हा निवडून येतात तेव्हा जे जुने खासदार असतात ते त्यांच्या सपोर्टसाठी नेहमी असतात. किंवा कारण की पार्लमेंट इथे तुम्ही 10,000 लोकांसमोर भाषण करणं आणि तिथे पार्लमेंटमध्ये 500 लोकांसमोर भाषण करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण की तिथे सगळे एवढे तज्ज्ञ लोक असतात आणि त्यांच्यासमोर बोलणं तो खूप कॉन्फिडन्स तुम्हाला लागतो. आज माझी सेकंड टर्म असून सुद्धा बऱ्याच वेळा आम्ही सारखं आम्हाला आठवावं लागतं की बाबा आपण हे विसरायला नको, ते विसरायला नको. बोलायचं असतं 2च मिनिटं, पण प्रेशर खूप असतं त्यावेळेस. आणि भारतीताई पण नवीन होत्या म्हणून रात्रीचे 11 वाजलेले होते आणि त्यावेळेस आमचं बजेटवर चर्चा सुरू होती. म्हणून आम्ही सगळेजण त्यांच्या सपोर्टसाठी तिथे बसलेलो होतो किंवा की त्यांचं भाषण झाल्यावर मग आम्ही सगळे जाऊ. आणि त्या भाषण करायला उठल्या तेव्हा त्यांचं भाषण सुरू होतं. त्यांच्या भाषणाशी आणि आमचं हसण्याशी काही म्हणजे कनेक्शन नव्हतं.
सहज रात्रीचे 11 वाजलेले होते ना, मला भूक लागलेली होती. तर म्हटलं आता बाहेर जाऊ शकत नाही इथून, तर मग मी प्रीतम ताईला विचारलं की तुमच्या बॅगेत काही चॉकलेट वगैरे आहे का? ते म्हणजे चॉकलेट नाही पण स्ट्रेप्सिल आहे, कारण की तिला खोकला येत होता, त्यावेळेस तिला त्रास होत होता. तर मग त्यांनी मला काढून दिलं, तर मी खाली वाकून ते खाल्लं. आणि काय झालं की त्या पण खाली वाकले आणि मी पण खाली वाकले. आणि सगळ्यांना असं वाटलं की खाली वाकत तुम्ही हसत आहात. हा, आणि त्यावेळेस फक्त तेवढंच आमचं खाण्यावरच थोडंसं डिस्कशन सुरू होतं, बाकी असं काही वेगळं काही नाही. आणि नेमकं आम्ही ते करत असताना तिथे जेव्हा आम्ही नंतर क्लिप बघितली, त्यावेळेस भारतीताई शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तिथे बोलत होत्या, म्हणून ते असं ट्रोल झालं की भारतीताई शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलते आणि ह्या लोकांना त्याच्यावर हसू आलं असं तसं. पण तसं काही तो विषय नव्हता. ऑफकोर्स आम्ही पण शेतकरी घरातनं येतो, त्यांच्या मुली आहात, तर त्याच्यामुळे तो विषयच नाही. हा शेतकऱ्यांचा मुद्दाही आम्हाला तेवढाच महत्त्वाचा आहे. पण म्हणजे असं बऱ्याच वेळा आता होतं, कारण की जेव्हा पार्लमेंटमध्ये सगळे आपले आपले बोलत असतात, सगळ्यांना हेडफोन दिलेले असतात, तर प्रत्येक जण आपल्या आपल्या हेडफोनच्या अनुषंगाने ऐकत असतो. तो म्हणजे असं ट्रोल करायसारखं काही तो खूप मोठा विषय नव्हता. पण मीडिया आहे शेवटी, आणि आज सोशल मीडियाचा जमाना म्हटल्यानंतर तर कोणतीही गोष्ट कधीही काही होऊ शकते. ताई, खूप कमी वयात तुमचं लग्न झालं, मुलं बाळं झाली आणि खूप लवकरच सरांची साथ तुमची सुटली. तर ही तुमच्यासाठी खूप कठीण समस्या होती आणि त्यासोबतच तुम्हाला एक खासदार पदाचं संधी पण मिळाली. तर ह्या समस्या आणि संधी या फेजमध्ये तुम्हाला कधी कुठला कटू अनुभव किंवा कुठला इन्सल्टिंग फेज आहे का, जो तुम्हाला आयुष्यभर स्मरणात राहील? तसे अनुभव माझ्या लाईफमध्ये खूप सारे आहे, आणि मी ते पण सांगेल की आयुष्यामध्ये तुम्ही चालत असताना तुम्ही ह्या सगळ्या प्रसंगामधनं जातोच आपण. असं नाही की सगळे एक्सपिरियन्स तुम्हाला चांगले येतच राहतील, वाईट एक्सपिरियन्स पण येतात. जसं माझ्यासोबत पहिल्यांदा घडलं होतं जेव्हा मी जिल्हा परिषदला सभापती झाली, आणि शिक्षक दिनानिमित्त मला भाषण करायचं होतं, आणि त्या दिवशी मी भाषण नाही करू शकली. मी फक्त माईक समोर जाऊन उभी राहिली आणि मला एक शब्द सुद्धा तिथं बोलता आला नाही. आज एवढी मोठी पब्लिक माझ्या समोर बसलेली, आणि त्यानंतर मला पत्रकारांनी विचारलं की आज तुम्ही खासदार आहात, जिल्हा परिषद सदस्य आहात, पण तुम्हाला बोलता सुद्धा आलं नाही. तो खूप इन्सल्टिंग फेज माझ्यासाठी त्यावेळेसचा होता. आणि त्यानंतर मी ठरवलं जसं येईल तसं, पण मी बोलायला सुरुवात केली पाहिजे. आणि बऱ्याच वेळा भाषणातनं चुकता आता मी असं म्हणू शकते की मला बोलता येतं. त्याच्यानंतर पार्लमेंटमध्ये पण तसंच झालं की, कारण की मी आधी पण सांगितलं की पार्लमेंटमधलं भाषण आणि असं पब्लिक समोर बोलणं याच्यामध्ये खूप फरक आहे. तिथे पण मी बऱ्याच वेळा चुकली. तिथे पण एक वेळा मला सभापतींनी सांगितलं की आधी प्रिपेअर करून यायचं, नंतर बोलायचं, असं बोलायचं नाही. तोही माझ्यासाठी खूप इन्सल्टिंग फेज होता. आणि मला असं वाटतं की लाईफमध्ये असे खूप इन्सल्टिंग फेज आपल्या म्हणजे लाईफमध्ये येतच राहतात, की एखादी व्यक्ती म्हणा किंवा एखादी गोष्ट म्हणा तुम्हाला रिजेक्ट करते, पण त्या रिजेक्टमध्ये न खचता मला असं वाटतं की ती गोष्ट आपण अजून कशी चांगली करू शकतो याच्याकडे आपण जर कॉन्सन्ट्रेट केलं, आणि मला असं वाटतं की ते केल्यानंतर तीच व्यक्ती आपल्याला नंतर म्हणायला पाहिजे की नाही हे तू चांगलं केलं, ते खूप मोठं समाधान असतं. आणि मी तसं केलेलं आहे. कारण मी जसं पहिला अनुभव जसं सांगितलं की शिक्षण दिनानिमित्तचं भाषण, आज मी चांगलं बोलू शकते. आज हाऊसमध्ये मला खात्री आहे की नक्कीच आधीपेक्षा, मी असं नाही म्हणा खूप सुपिरियर मी बोलते, पण आधीपेक्षा नक्कीच आज चांगलं बोलू शकते. ज्या गोष्टीसाठी मला काही ठिकाणी रिजेक्ट केलं गेलं किंवा रिजेक्शन माझ्या लाईफमध्ये आले, आज मी तिथे चांगल्या पद्धतीने काम करते आहे, किंवा आज त्या समोरच्या व्यक्तीला पण ते पटतंय की नाही ही व्यक्ती तशी नाही आहे, ही व्यक्ती अशी आहे. ताई, 1 मे 2013 या दिवशी खडसे परिवारासोबत एक घटना घडली. त्या दिवशी तुम्ही घरातच होतात. ताई, निखिल सरांचा जो इन्सिडेंट घडला तो प्रसंग नेमकं काय होता? ॲक्च्युली 1 मे 2013
तो दिवस आज आमच्या सगळ्या कुटुंबांच्या स्मरणामध्ये आहेच. नक्कीच तो दिवस आम्ही कधी नाही विसरू शकत. कारण की त्या दिवशी सगळं दिवसा एकदम आनंदाचं वातावरण घरामध्ये होतं. कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी मुलांसोबत जम्मू काश्मीरला फिरायला जायचं होतं विथ फॅमिली. तर सकाळी मी माझे कामं वगैरे सगळे आटपून दुपारी घरी आली की उद्या जायचं आहे. त्याच्यामुळे मी सगळं सकाळचे माझे जे काही कामं होते ते आटपले आणि घरी आली. दुपारी सुमारास 12:00-1:00च्या दरम्यान मध्ये माझ्या सासूबाई आणि निखिल हॉलमध्ये जनरल ज्या गप्पा मारतात रोज तशा गप्पा त्यांच्या सुरू होत्या. आणि नंतर मग त्यानंतर मी माझा मुलगा आहे गुरुनाथ, तो तेव्हा 1.5 वर्षाचा होता. तेव्हा त्याला झोपवलं मी रूममध्ये आणि त्यावेळेस निखिल पण त्याच्याजवळ झोपले. आणि थोडं अर्धा पाऊण तासानंतर तो उठला. मी त्याला परत रूममध्ये घ्यायला गेली. घेऊन मी किचनपर्यंत पोचते तोपर्यंत निखिलने शूट केलेलं होतं स्वतःवर. आणि तो प्रसंग असं होतं की आम्हालाही काही कळालं नाही की विदिन म्हणजे मी असं म्हणते की 1 मिनिटं पण नाही लागत रूममधनं किचनपर्यंत जायला की ते कसं काय घडलं. म्हणजे आजही तो माझ्या डोक्यामध्ये बऱ्याच वेळा येतं की असं कसं घडलं, की एवढ्या कमी वेळामध्ये हे कसं शक्य होऊ शकतं. आणि ज्यावेळेस आम्ही रूमपर्यंत पोचूच तर म्हणजे माझ्या सासूबाई असतील किंवा मी असेल तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलला त्याला शिफ्ट करायचा प्रयत्न केला पण तोपर्यंत काही राहिलेलं नव्हतं. प्रत्येक मुलाला असं वाटतं की आई आणि वडील म्हणजे दोघांनी आपल्यासोबत असावं. तर जसं सर आता तुमच्यासोबत नाही तर ती जी उणीव त्यांची कमी आहे तर ते तुम्ही कसं करतात मुलांसाठी, कसं ते नक्कीच बघा कोणाची जागा कोणी नाही घेऊ शकत. आज मी जरी आई असेल, नक्कीच आई तर आईच असते शेवटी, पण वडिलांचं पण महत्त्व प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये मुलीच्या आयुष्यामध्ये तेवढंच आहे. आणि मला ते आज जाणवतं. आज माझे मुलं मोठे झालेले आहे पण जेव्हा मी स्कूलमध्ये जाते जेव्हा प्रत्येक मुलांचे आई वडील तिथे आलेले असतात आणि मी एकटी जाते तिथे आणि माझ्या मुलांच्या म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतं की ती उणीव आहे, ते तुम्ही नाही करू शकत. आणि माझ्या मुलाला त्यात जास्त जाणवतं कारण की मुलगी आज मी तिच्या सोबत आहे. एक फ्रेंडली रिलेशन आईचं आणि मुलीचं नक्कीच असतं पण तसं मुलाचं नाही होऊ शकत. आज जर त्याचे वडील राहिले असते तर नक्कीच ते त्याच्याशी तसे फ्रेंडली राहिले असते. किंवा आपण असं म्हणतो की गर्ल्स टॉक्स वेगळे असतात. ऑफकोर्स मुलांचे टॉक्सचे विषय सगळे वेगळे असतात आणि ते नेहमी गुरुमध्ये मला बघायला मिळतं की आज म्हणजे काही गाड्यांचा विषय असेल तो आज माझ्याशी नाही बोलू शकत कारण की मला ते टेक्निकली तेवढं कळत नाही किंवा मला त्याच्यातून तेवढा इंटरेस्ट नाही आहे. पण आज तोच विषय जर त्याचे वडील राहिले असते तर नक्कीच ते तेवढे इंटरेस्ट घेऊन बोलू शकले असते किंवा तो पण चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकला असता. गेम्स खेळताना त्याला ती उणीव ती जाणवते की आज ते पण वेळ देऊ शकले असते, ते खेळू शकले असते त्याच्यासोबत. पण ते मी नाही करू शकत इन द सेन्स मी करायचा प्रयत्न जरी केला पण एक त्यांच्यासारखं परफेक्ट वडिलांसारखं मी नाही करू शकत. एक आई म्हणून जे काही मला करायचं आहे किंवा जेवढं प्रेम द्यायचं आहे ते नक्कीच मी माझ्या बाजूने पूर्ण द्यायचा प्रयत्न करते. जे त्यांना लागतं ते सगळं मी करायचा प्रयत्न करते. पण हा विषय आहेच की वडिलांची जागा वडीलच पूर्ण करू शकतात, आईची जागा आईच पूर्ण करू शकते. आणि ती जी कमतरता आहे माझ्या दोघं मुलांच्या आयुष्यामध्ये मला तरी असं वाटतं की ती कोणी नाही पूर्ण करू शकत. ते आता जसं म्हणजे पण घरात साधा सुद्धा वाद जरी झाला तरी ते असं खूप मनाला लागून जातं, भीती वाटते. पण मग तुमच्या जीवन याच्यामध्ये बरेचसे असे अप्स अँड डाऊन्स होते, जसं की आता पण काही 2-3 वर्षांपासून खडसे परिवारांनी खूप प्रॉब्लेम्स थ्रू गेले आहेत ते, किंवा त्याच्यामध्ये खडसे सरांसोबत जे पण
राजनीती झाली असो किंवा त्यांचं पक्षांतरण करायचा विचार असो, मग त्याच्यावरती त्या सगळ्या टॉपिक्सवरचा तुमच्यावर काय परिणाम झाला? ह्या सगळ्या गोष्टींचं नक्कीच असं म्हणायला गेलं तर इफेक्ट होतोच. कारण की जेव्हा तुम्ही एका घरात राहतात, एका घरामध्ये 2 पक्ष होतात, 2 पक्ष झाले म्हणजे 2 विचारांचे पक्ष झाले असं आपण म्हणू शकतो. आणि मला असं वाटतं की राजकारणात एक सुरुवात माझी नक्कीच खडसे साहेबांच्या सपोर्टमुळेच झालेली आहे. कारण की त्यांनी डिसिजन घेतलं की मी राजकारणात आली पाहिजे आणि विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला म्हणून मी करू शकली. स्वतःचं तर केलंच, पण त्यांचा पण सपोर्ट मला खूप मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे. आणि जोपर्यंत खडसे साहेब BJP मध्ये होते तोपर्यंत मी पण बिंदास होते की चला की आहे बाबा बघून घेतील, किंवा कार्यकर्ते म्हणजे माझं अर्ध काम बऱ्यापैकी ते सांभाळून घ्यायचे की ठीक आहे मी बघून घेईल, मी करून घेईल. पण सडनली हे सगळं झाल्यानंतर, हे डिसिजन झाल्यानंतर मला इथे जाणवतं की माझं एक बॅक सपोर्ट, खूप मोठा बॅक सपोर्ट माझ्यापासून आता चालला गेला आहे. आज कितीही त्यांना मनापासून वाटत असेल की म्हणजे फॅमिली मेंबर म्हणून नक्कीच त्यांचा सपोर्ट मला आहेच, पण ॲज अ पक्ष म्हणून आज त्यांचा पक्ष बदललेला आहे. आज त्यांचे पक्षाचे विचार वेगळे आहे, त्यांचे टार्गेट्स वेगळे आहे. आज मी BJP मध्ये आहे, माझ्या पक्षाचे विचार वेगळे आहे, माझं टार्गेट वेगळं आहे. आणि याच्यामध्ये खूप मोठे म्हणजे एक म्हणतो एक चॅलेंज आहे. कारण की त्यांना सुद्धा त्यांच्या पक्षाची जबाबदारी सिद्ध करायची आहे. मला BJP मध्ये राहून मला माझ्या पक्षाची जबाबदारी मला सिद्ध करायची आहे. कारण की लोकांच्या मनामध्ये हे कन्फ्युजन आहे, जर खडसे साहेब तिकडे गेले आहे तर उद्या रक्षाताई पण राष्ट्रवादीमध्ये जाणारच आहे. पण मी बऱ्याच ठिकाणी सगळ्या लोकांना पण सांगितलं, पक्षालाही सांगितलं की मी BJP पासून माझी सुरुवात झालेली आहे, तर मी BJP सोबत मी काम करणार. कारण की आज मी त्या विचारांशी जोडलेली आहे, तर मला BJP मध्ये राहून करायचं आहे. तर एक चॅलेंज आहे माझ्यासाठी, पण काही ना काही याच्यातनं मार्ग काढायचा नक्कीच मी प्रयत्न करेल. कारण की आम्ही असंही नाही करत की बाबा की लोकांना मग हा पण प्रश्न पडतो की आता दोघं एक घरात राहतात तर मग काही सेटलमेंट करूनच लोकांसोबत बोलत असतील किंवा करत असतील, पण असं काही नाहीये. आज ते आमचं पॉलिटिकली गप्पा आमच्या बिलकुल आता होत नाही. ज्याही काही गप्पा होतात त्या पारिवारिक गप्पा आमच्या होतात. आणि त्यांनी कधी मला माझ्या पक्ष म्हणजे BJP बद्दल काही विचारलं नाही, आणि मी कधी त्यांच्या पक्षाबद्दल किंवा त्यांच्या प्रोग्राम्स बद्दल काही विचारत नाही. जो काही थोडाफार वेळ भेटतो आमच्या परिवाराच्या मुलांच्या संदर्भात वगैरे चर्चा होतात, ते पण त्यांच्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करते आणि मी पण माझ्या पक्षाचं काम प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतेच आहे. आणि हे एक आहे की माझ्यासाठी एक हा जो फेज जो आहे तो खूप महत्त्वाचा आणि खूप चॅलेंजिंगचा आहे. कारण की आज बाबा नसल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी मला फेस कराव्या लागत आहे. आज जे काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे ते दूर मला ते दूर करावं लागतंय. वरच्या नेत्यांना पण थोडंसं असं वाटतं की बाबा ही एकटी मुलगी कसं काही नाथभाऊंच्या अगेन्स्टमध्ये जाऊन करू शकणार आहे. पण मी नेहमी नेहमी माझ्या भाषणांमध्ये किंवा मिटिंगांमध्ये क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे की जे काही आहे नक्कीच नाथभाऊंनी मला राजकारणात आणलेलं आहे, पण कधी त्यांनी मला हे नाही सांगितलं की तू हेच केलं पाहिजे तू तेच केलं पाहिजे. चांगल्या गोष्टीचं गायडन्स नक्कीच दिलं असेल, पण माझ्या आयुष्यातलं डिसिजन घ्यायचे अधिकार त्यांनी मला दिलेले आहे. आतापर्यंत प्रश्नांच्या बरेच प्रश्न तुम्हाला विचारले गेले आणि बऱ्याचशा गोष्टींचं उत्तर खूप समाधानकारकही होतं. परंतु आता पुढचा एक असा राऊंड तुमच्यासोबत खेळला जातोय, तो म्हणजे रॅपिड फायर राऊंड, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न असतील आणि तुम्हाला एका वाक्यात उत्तरं ते द्यायची आहेत. तर सुरुवात करूयात रॅपिड फायर राऊंडला. काही लग्नानंतर देखील तुम्हाला स्वयंपाक येत नव्हता, खरं की खोटं? खरं. तुमचे आवडतं खाद्यपदार्थ? पावशी रिलेटेड सगळं आवडतं. आणि बऱ्याच लोक पावभाजी म्हणा, वडापाव म्हणा, मिसळ पाव, पावशी जे रिलेटेड असतं ते मी सगळं खाते. तुम्ही जास्त हसत नाही, त्याचं कारण काय? नाही, हसत नाही अशातलं नाहीये. मी खूप जास्त हसणारी मुलगी आहे, पण आता ज्या प्रोफेशनल मध्ये आलेली आहे ना, सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे तुम्हीच मला विचारलेलं की तुम्ही पार्लमेंटमध्ये असताना एवढा मोठा ट्रोल तुमचा झालेला आहे, तर तेव्हापासून थोडं स्वतः कंट्रोल मी ठेवलंय की बाबा की ठराविकच ठिकाणी आपण हसलं पाहिजे. क्या सुंदर उत्तर तुम्ही दिलं. ताई, जर तुम्ही खासदार नसता तर काय असता? मी खासदार नसते तर मी एक चांगली
बिझनेस वुमन तरी असते, मला असं वाटतं. ताई 3 शब्दात तुमच्या बाबतीत वर्णन करा. 3 फक्त शब्दामध्ये 3 शब्दात. एक तर मी खूप हार्ड वर्कर आहे, माझ्या बाबतीत ते सांगू शकते. संयमी खूप आहे, खूप संयम माझ्यामध्ये आहे. ह्या 2 गोष्टी तर आहे. आणि मला असं वाटतं की मी विजन खूप करते, की विजनरी मी खूप आहे. ताई, जर आम्ही असं म्हटलं की तुम्ही महाभारतातला अर्जुन आहात, तर तुमचे नेमके कृष्ण कोण? तुम्ही हा प्रश्न जरी विचारला पण मी याचं उत्तर हे देईल की अजून कृष्ण अजून आलेला नाहीये. कृष्ण यायला अजून वेळ आहे. आणि नक्कीच ज्यावेळेस तो कृष्ण येईल त्यावेळेस मी आपल्याला सांगेल की जर मी अर्जुन झाली तर माझ्या आयुष्यातला कृष्ण हा आहे. महाराष्ट्रातील वक्ता म्हणून कोण आवडतं? देवेंद्र फडणवीस की अजित पवार? वक्ता म्हणून देवेंद्रजींचं चांगलं आहे. आणि कामाच्या बाबतीत म्हटलं तर अजित पवार. या बात. समतोल राखण्याचा पूर्ण प्रयत्न ताईंतर्फे झालेला आहे. 2024 ची निवडणूक भाजपा की राष्ट्रवादी? ऑफकोर्स भाजप. सर्वात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न, सोशल मीडियावरती तुम्ही मनापासून कुणाला फॉलो करता? नरेंद्र मोदी. तर नरेंद्र मोदी साहेबांनंतर द अनटोल्ड नेताजीलाही करा. ताई, रॅपिड फायर राऊंड तर झाला. तर ताई, एक शेवटचा प्रश्न असा की महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील यंग जनरेशन्सला, विशेषतः मुलांना, मुलींना, ज्यांच्या आयुष्यात अशी काही फेजेस देखील असतील जे आपल्या आयुष्यात आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी जे जसं तुम्ही सांगितलं आणि मी बघितलं सुद्धा आहे की माझ्यासारख्या महिला कितीतरी आहे ज्या सिंगल पॅरेंट्स म्हणून आहे, महिला असतील किंवा पुरुष असतील. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही एकटे राहतात, माझं एक क्लिअर मत आहे माझं की तुम्ही आयुष्यात येताना, आणि ते आपलं महाभारतमध्ये लिहिलं गेलेलं आहे, सगळीकडे आपण खूप साऱ्या ज्या पुराण आहे किंवा जेवढे आपले धार्मिक पुस्तकं आहे आपण त्याच्यामध्ये वाचतो पण की तुम्ही एकटे आलेला आहात, एकट्याला तुम्हाला जायचं आहे. आणि मला असं वाटतं कुठेतरी ते खरं पण आहे की तुम्ही जेव्हा आयुष्यामध्ये एकटे येतात तर तुम्हाला सगळ्या जबाबदारी पण एकटं घ्यायला हे शिकावं, म्हणजे शिकायला पाहिजे तुम्ही, ना की तुम्ही कोणावर डिपेंड राहिले. हे जे काही आजूबाजू तुमच्या आजूबाजू जे काही लोक राहतात, तुमचे पॅरेंट्स म्हणा, तुमचे फ्रेंड सर्कल म्हणा, तुमच्या आजूबाजूला जे काम करणारे, एक फक्त सपोर्ट सिस्टीम आहे, ना की ते तुमचे डिसिजन मेकर आहे. एक सपोर्ट सिस्टीम आहे. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्याचं डिसिजन स्वतः घ्यावं लागतं किंवा तुम्ही घेतलं पाहिजे की ठीक आहे ते चुकीचं असेल किंवा बरोबर असेल हा नंतरचा पाठ झाला. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून आतून तुम्ही एक सांगणार की केपेबल होणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे काही करू शकणार नाही. आणि तुम्ही जितकं जास्त दुसऱ्यांवर डिपेंड राहणार, तुमचं आयुष्य डिपेंड करणार, तेवढे तुम्ही जास्त प्रॉब्लेममध्ये फसत जाणार. म्हणून स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवून, तुमचा एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून तुम्ही जर काम करायला गेले तर नक्कीच तुम्ही त्याच्यातनं एक चांगलं विजन तुमच्या आयुष्यातलं तुम्ही करू शकतात, चांगलं एक लाईफ तुम्ही जगू शकतात. हे नाही मॅटर करत की ते किती चांगलं असेल, किती वाईट असेल किंवा तुम्ही किती पैसा कमवला, नाही कमवला, पण स्वतःच्या मनाचं समाधान असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर स्वतःला तेवढ्या चांगल्या पद्धतीने मेडिटेशन म्हणा किंवा स्वतःबद्दल तेवढं पॉझिटिव्ह विचार करून जर पुढे जायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण आपली लाईफ पुढे घेऊन जाऊ शकतो. मेन तेच आहे की स्वतःवर कंट्रोल हा एक मेन फंडा जे मी म्हणते. कारण की आपण बघा, दुसऱ्यांना आनंद देणं आणि स्वतः आनंदी राहणे याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि सगळ्यात टफ चॅलेंज मी म्हणते स्वतःला खुश ठेवणं हे सगळ्यात मोठं टफ चॅलेंज आहे. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः खुश राहत नाही तोपर्यंत तुम्ही लोकांना पण नाही खुश ठेवू शकत. ना की तुम्ही चांगलं, आज मी खुश आहे, मी हॅप्पी आहे, मी चांगलं काम करू शकते, तर ऑफकोर्स मी येणाऱ्या जोही कोणी माझ्या समोर येईल मी त्याच्याशी चांगलंच बोलू शकणार आहे. जर मी स्वतः खूप सॅड फील करत असेल, खूप स्वतः डिप्रेस असेल, तर मी येणार जो कोणी माझ्या समोर येईल मी त्याच्याशी पण नाही चांगलं बोलू शकणार. म्हणून जे काही आहे ते तुमच्यातच आहे. म्हणून तुमचं व्यक्तिमत्व किंवा तुमचं स्वतःचं प्रेझेन्स हा खूप पॉझिटिव्हली राहणं तेवढं गरजेचं आहे. खूप सुंदर. आमच्या विचारलेल्या सर्व प्रश्नांचं तुम्ही दिलखुलास उत्तरं दिलीत. सर्व प्रश्न तुम्ही सविस्तरपणे ऐकून सविस्तरपणे उत्तरही दिलं. ताई, पुनश्च एकदा द अनटोल्ड नेताजी या प्लॅटफॉर्मवरती आल्याबद्दल तुमचं मनस्वी आभार. खूप खूप धन्यवाद.